विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. असं न्यूमेरिकल की ज्याची थिअरी आहे दुसऱ्या टॉपिकमध्ये आणि न्यूमेरिकल दिले त्याच्या नंतरच्या टॉपिकमध्ये. आम्ही बोलतोय ईएमआय आणि एसी सर्किट बद्दलच, की न्यूमेरिकल्स मला एसी सर्किट मध्ये दिसतायत आणि थिअरी तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या टॉपिकमध्ये दिलेली आहे. मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगत आलोय, की हे 2 टॉपिक एकच आहेत आणि न्यूमेरिकल तर इतकं सोपं आहे, की विचारूच नका. मग 5 मिनिटात फिनिश करूया. आता बघा तुमच्या समोर जे न्यूमेरिकल आहे, दिसतंय तुम्हाला न्यूमेरिकल? हे इकडं जे न्यूमेरिकल आहे ना, तुम्हाला दिसतंय का बघा क्लिअरली? मला जरा अंधुक दिसतंय. तुम्हाला दिसेल कॅमेरा बरोबर कॅप्चर करेल. ठीक आहे. अल्टरनेटिंग व्होल्टेज इस गिव्हन बाय हे असं दिलंय आणि फाइंड पीक व्हॅल्यू ऑफ ईएमएफ. ओके. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी ऑफ ईएमएफ आणि इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ ईएमएफ ॲट टी इक्वल्स टू 10 मिलीसेकंद. सेम पुस्तकातला सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे का बघा. पीक व्हॅल्यू, फ्रिक्वेन्सी, टाईम पिरियड आणि इन्स्टंटेनियस व्हॅल्यू असं विचारलंय. तेच क्वेशन्स आहेत. इतकं सोपं आहे ना, हा प्रश्न आहे थिअरी ऑफ एसी जनरेटर. म्हणजे काय करायचं मी तुम्हाला सांगतो. त्यांनी जी व्हॅल्यू दिलेली आहे ना, 628 म्हणजेच 100 पाय बरं का रे बाळांनो. बघा लक्षात आलं का? बघा ना, पायची व्हॅल्यू 3.14 ओके. ओके. याला जर मी 100 न मल्टिप्लाय केलं, अरे वाह! बरं झालं. 200 न मल्टिप्लाय केल्यानंतर 628 येणार आहे बाळांनो. 200 न मल्टिप्लाय केल्यावर तर मी जे बोललो ना 100 पाय नाहीये. तर ही व्हॅल्यू आहे 200 पाय आणि टी. ओके. लक्षात आलं? त्यांनी जे इक्वेशन दिलेलं आहे, त्याला तुम्ही एसी जनरेटरच्या इक्वेशनशी कंपेअर करायचं. एवढीच महत्त्वाची स्टेप आहे. लिहायचं कंपेअरिंग विथ E इक्वॉल्स टू E0 sin ओमेगा टी. आता मी तुम्हाला सांगतो मग देअरफॉर E0 म्हणजे कोण? पीक व्हॅल्यू. ती तर इथं दिसते मला. मग त्याचं आन्सर मला मिळालं. 1 मार्क मला मिळाला पीक व्हॅल्यू. मग इथं पीक व्हॅल्यू किती आहे सांगा? 6 व्होल्ट. आहे की नाही सगळ्यात सोपं न्यूमेरिकल. फक्त कंपॅरिझन करायचं आहे ना. मग एसी जनरेटरचं इक्वेशन काय? की E इक्वॉल्स टू E0 sin ओमेगा टी. ओमेगा टी. याचा अर्थ टीचा कोएफिशियंट आहे तो तुमचा ओमेगा आहे. मग टीचा कोएफिशियंट कोण आहे? 200 पाय. तर विचारलंय कोण? फ्रिक्वेन्सी. रोटेशनल डायनामिक्समध्ये जावा आणि ओमेगाचा फॉर्म्युला आठवा. 2 पाय एफ दॅट इक्वॉल्स टू 200 पाय. ओके. चला पायला पाय कॅन्सल इंटू 2 चं अपॉन 2 करा आणि फ्रिक्वेन्सी येईल 100 हर्ट्झ. दुसरा मार्क पण मिळाला आपल्याला. आता इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ ईएमएफ विचारलंय. कसली व्हॅल्यू विचारली? इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. मग ई इक्वल्स टू तुम्हाला जे दिलंय ना साइन 200 थांबा. E8 साइन 200 पाय आणि ते इन्स्टंटेनियस मध्ये तुम्हाला ही टी ची व्हॅल्यू पुट करायची ती आहे 10 मिलीसेकंद. मग मी त्याला 10 न मल्टिप्लाय करतोय आणि 1000 न डिव्हाइड करतो. कारण मिली म्हणजे 10⁻³ म्हणजे 1000 न डिव्हाइड करायचं आहे ना. तुमच्या लक्षात येतंय बाळांनो. आता मला मिळालं काय बघा 8 साइन 1, 2, 3 झिरोला हे 3 झिरो कॅन्सल होतील आणि पाय उरेल आणि आन्सर येणार 0 सेकंद. कारण साइन पायची व्हॅल्यू 0 असते. मग प्रत्येक न्यूमेरिकलमध्ये आन्सर 0 येत नाहीये. आता व्हिडिओ पॉज करा आणि पहिलं न्यूमेरिकल पहिल्यांदा सोडवून घ्या हे लक्षात घ्या. ओके. चला मग हे न्यूमेरिकल तुम्ही सोडवल्याचं इमॅजिन करतोय मी आणि आता हे न्यूमेरिकल सोडवायला घेतोय. तुमच्याकडे पुस्तक जर जुनं असेल तर त्यात ह्या पहिल्या न्यूमेरिकलचा आन्सर चुकीचं दिलंय. नवीन पुस्तकात करेक्शन दिलेली आहे बरं का. जुनं पुस्तक असेल तर शाळा.com किंवा तुम्हाला माहिती आहे Googleवर याचं आन्सर क्रॉस चेक करायचं आहे तुम्ही मी सोडून दिल्यानंतर. बरं आता काय दिलंय त्यांनी सांगा? की त्यांनी दिलंय ते लिहून घेऊया. साइन 100 पाय टी. नंतर काय लिहिणार आपण? कंपेअरिंग विथ E इक्वॉल्स टू E0 साइन ओमेगा टी. ओके. मग मला पीक व्हॅल्यू मिळाली 6 व्होल्ट. ओके. ओमेगाची व्हॅल्यू मिळाली 100 पाय. आता विचारलं काय? पीक व्हॅल्यू मिळाली, फ्रिक्वेन्सी विचारली. मग ओमेगाचा फॉर्म्युला टाका 2 पाय एफ इक्वॉल्स टू 100 पाय. पायला पाय कॅन्सल होतील. इंटू 2 चा अपॉन 2 करा. 100 ला 2 न डिव्हाइड करा. 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी येणार. पिरियोडिक टाईम विचारलाय. पिरियोडिक टाईम फ्रिक्वेन्सीचा रेसिप्रोकल असतो. म्हणजे 1/50 येणार. मग 1/50 0. नाही अजून एक 0. ओके 0.02. 0.02 सेकंद येणार आणि विचारले आता इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. आता गंमत बघा. इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हणजे त्यांनी जी व्हॅल्यू देतील ना तुम्हाला 100 पाय तिथं टी ची व्हॅल्यू टाकायची. हां, 2 मिलीसेकंद दिलेलं आहे. म्हणजे मला काय मिळालं 6 साइन 100 पाय
ओहो, थांबा की तिथे टीची व्हॅल्यू पुट करूया ना आपण. मग आता टीची जी व्हॅल्यू आहे, ती आहे किती रे? 2 मिलीसेकंद म्हणजे 1000 न डिव्हाईड करा. मग 6 आणि साइन किती आन्सर येतं रे? समजून घेण्याचा प्रयत्न करा. वरती 200 येईल, खाली 1000 येतंय. म्हणजे पाय बाय 5. तर शांतपणे लक्ष द्या. पाय म्हणजे 180, 180 5 ने डिव्हाईड करा, 36 येईल. मग साइन ऑफ 36 सांगतो लॉग टेबल आता लागणार आहे. लॉग टेबलमध्ये ना नॅचरल साइन मध्ये जायचं. लॉगॅरिथमिक साइन नकोय. नॅचरल साइन आणि नॅचरल साइन मध्ये 36 चा 0 बघायचा. किती सिंपल आहे. 5878 0.58 आणि 78 आणि याला तुम्ही मल्टिप्लाय करा 6 न आणि जे आन्सर येईल ती तुमची इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. क्रॉस चेक करायचं म्हणून सांगितलंय आणि कॉमेंट करायचं, की हां, हेच उत्तर बरोबर आहे की नाही ते. ओके. बरं मग आता मला सांगा, आता सोपं वाटायला लागलं ना रे बाळांनो तुम्हाला? हे काहीही अवघड नाहीये हे लक्षात घ्या. काहीच अवघड नाही. ओके. चला, मग हे काय होतं थिअरी ऑफ एसी जनरेटर. 2 न्यूमेरिकल्स मी घेतले. अजून आहेत का न्यूमेरिकल्स? आहेत की? आहेत की. आता हे काय भयंकर आहे जरा बघूया आपण. मगाशी आठवतंय का? पायची व्हॅल्यू 3.142 100 न मल्टिप्लाय केल्यानंतर एवढं आलं होतं आठवतंय का? अजून 2 न मल्टिप्लाय करा 628.4 पण मी याला अजून 10 न मल्टिप्लाय करतो. 100 ला अजून 10 किंवा याला चला 1000 न मल्टिप्लाय करूया. हा पॉइंटच कॅन्सल होईल ना. मग मला सांगा इथे तशीच व्हॅल्यू दिली की. बरं आता हे तुमचं होमवर्क आहे. त्यांनी जे इक्वेशन दिलंय त्याला थिअरी ऑफ एसी जनरेटरच्या इक्वेशनची म्हणजे कोणाशी रे? E इक्वॉल्स टू E0 sin ओमेगा टी कंपेअर केलं की ही मॅक्सिमम व्हॅल्यू मिळेल म्हणजे पीक व्हॅल्यू मिळेल. ओमेगा ची व्हॅल्यू आहे 1000 पाय. ओमेगा म्हणजे 2 पाय इंटू फ्रिक्वेन्सी जर 1000 पाय असेल, पायला पाय कॅन्सल इंटू 2 चं अपॉन 2 करा 500 हर्ट्झ. एवढी मोठी फ्रिक्वेन्सी आहे बरोबर. आरएमएस करंट थ्रू रेझिस्टर. थांबा ना. करंट दिलाय म्हणजे रेझिस्टन्स विचारला म्हणजे रेझिस्टन्स दिलाय ना. पण आरएमएस व्हॅल्यू ओहम्स लॉ व्ही इक्वल्स टू आय आर. आता नवीन फॉर्म्युला सांगतो. ही पीक व्हॅल्यू ही पीक व्हॅल्यू आहे. पीक व्हॅल्यूला जर मी √2 न डिव्हाईड केली की मला आरएमएस व्हॅल्यू मिळते. म्हणजेच रीडिंग ऑफ एनी इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट. आरएमएस व्हॅल्यू म्हणजे रीडिंग लक्षात ठेवायचं. मग E0 किती व्हॅल्यू आहे? मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे? 140. मग चला 140 ला √2 न डिव्हाईड करा. दॅट इक्वल्स टू आरएमएस करंट. इंटू रेझिस्टन्स किती आहे रे बाळांनो? 50 ओहम. इंटूचं अपॉन करा. ओके. म्हणजे मला काय म्हणायचं 0 ला 0 कॅन्सल होईल. वरती 14 येणार. हे 5 आहेच आणि हे √2. चला याला √2 न आपण लॉग टेबलचा कमी वापर करायचं ठरवलं ना म्हणून रॅशनलायझेशन केलं मी. √2 इंटू √2 2. 14 ला 2 न डिव्हाईड करा 7 येणार. मग 7 इंटू 1.414 डिव्हाईड बाय 5 करायचंय. हे मी विथआऊट लॉग टेबल करणार. हे 84 येणार आहे. म्हणजे 1 पॉइंट समथिंग काहीतरी आन्सर येणार आहे. 1 पॉइंट समथिंग येणार आहे लक्षात घ्या. बहुतेक ह्याचा आन्सर नेक्स्ट पेजवर होतो बरं का बाळांनो. मी ती स्लाईड घेतलीच नाहीये लक्षात घ्या. 13.2 चेक करूया ना आपण. 13.2 ओके 13.2 हां, आता हां, मी तुम्हाला बोललो की नाही थिअरी ऑफ एसी जनरेटर इथे आहे बरं का 12व्या टॉपिकमध्ये आहे आणि न्यूमेरिकल सॉल्व्ह करतोय आपण 13व्या टॉपिक मधले. ओके. थांबा 13.2 ओके. हां, हे काय बघा. मी काय बोललो 1 पॉइंट समथिंग येणार. मला काय लक्षात 1 पॉइंट मला कसं कळालं की बघा ना 14 बरं का लक्षात घ्या 98 त्याला 5 न 5 टू ज़ा 10 ना. म्हणजे 9 पॉइंट येणार आहे. म्हणजे क्लोज टू 2 येणार आहे की नाही लक्षात घ्या. विथआऊट लॉग टेबल जमतंय. मग बाळांनो आता मला कळालं तुमच्या लक्षात आलंय का? मग आता एक काम करा ना. हा क्वेशन सॉल्व्ह करून देतो रे मी तुम्हाला. पण मेन आहे थिअरी क्वेशन. थिअरी ऑफ एसी जनरेटर. ओके. हे केलं पाहिजे. 2024 च्या पेपरमध्ये तो मगाचं न्यूमेरिकल होतं 3 मार्काला. न्यूमेरिकल येतोय 3 मार्काला. मग थिअरी ऑफ एसी जनरेटर का नाही येणार? येऊ शकतं. आलं तर मी सोडवेन. पण त्याच्या अगोदर हे न्यूमेरिकल बघूया आपण. ओके. इंडक्टन्स दिलाय 1/पाय हेनरी. ओके. E इक्वॉल्स टू E0 अरे थांबा ना E0 कशाला लिहितोय मी? E इक्वॉल्स टू 220 साइन 100 पाय टी असं दिलंय त्यांनी. ओके. राइट एन इक्वेशन फॉर इन्स्टंटेनियस करंट. इन्स्टंटेनियस करंट विचारलाय त्यांनी. ओके. हे ईएमएफ आहे आणि आपल्याला विचारलाय करंट.
कसलं सर्किट आहे? इंडक्टिव्ह सर्किट आहे. आता हे अतिशय महत्वाचं आहे बरं का. हे मी नंतर शिकवतो नंतर. नंतर म्हणजे आजच, की इंडक्टिव्ह सर्किटमध्ये ईएमएफ लीड करतो. लक्षात ठेवायचं. पाय/2. मग करंट लॅग करणार. मग करंटला हेच इक्वेशन असणार आहे असं. पण थांबा. करंटचं इक्वेशन असं असणार, की I इक्वॉल्स टू I0 साइन 100 पाय टी आणि लॅग करतोय. इथं मायनस साइन येणार. आता मला हे इक्वेशन तयार करण्यासाठी आय नॉट ची व्हॅल्यू पुट केली पाहिजे. मग ऑब्व्हियसली मी पहिला काय करतोय? इंडक्टिव्ह रिएक्टन्स काढतोय. ओहम्स लॉ वापरायचा आहे ना मला. मग एक्सएल इक्वल्स टू फॉर्म्युला आहे 2 पाय एफ एल. मग मी तुम्हाला सांगतो 2 पाय एफ एल म्हणजेच ओमेगा एल. ही ओमेगा आहे ना. मग ओमेगाची व्हॅल्यू आहे 100 पाय आणि एल ची व्हॅल्यू आहे 1 बाय पाय. पायला पाय कॅन्सल 100 ओहम. आता होमवर्क एक्स्ट्रा देतोय. इंडक्टिव्ह रिएक्टन्सची डेफिनेशन करा. हा त्याचा फॉर्म्युला आहे. लगेच कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्सची डेफिनेशन करा. लगेच इम्पेडन्सची डेफिनेशन करा. वर्षभर 10 ते 15 व्हिडिओ सांगितलंय. एक्सेल, एक्सी आणि झेड ह्या डेफिनेशन किती वेळा रिपीट झालेले आहेत. एक्सेल म्हणजे इंडक्टिव्ह रिएक्टन्स बरोबर आहे. रेझिस्टन्स ऑफर्ड बाय इंडक्टर किंवा अपोजिशन ऑफर्ड बाय इंडक्टर. एक्सी म्हणजे अपोजिशन ऑफर्ड बाय कॅपॅसिटर. झेड म्हणजे टोटल अपोजिशन ऑफर्ड बाय इंडक्टर, कॅपॅसिटर आणि रेझिस्टर इज नोन ॲज इम्पेडन्स. होमवर्क दिलाय. सेल मिळाला का तुम्हाला? तर मी तुम्हाला सांगतो ह्याला तुम्ही हे मी पूर्ण सोडून देत नाही रफली चाललंय. याला तुम्ही आपल्या थेअरी ऑफ एसी जनरेटरच्या इक्वेशनशी कंपेअर केलं तर इथे ई नॉट ची व्हॅल्यू आहे. कोणाची व्हॅल्यू आहे? ई नॉट. मग ओहम्स लॉ नुसार काय येणार? ई नॉट इक्वल्स टू आय नॉट इंटू एक्सएल. ओके. ओहम्स लॉ व्ही इक्वल्स टू आय आर. इंडक्टिव्ह रिएक्टन्स म्हणजे रेझिस्टन्स आहे. मग याची व्हॅल्यू 220 आय नॉट माहित नाही. ह्याची व्हॅल्यू 100 इंटू 100 अपॉन 100 करा 2.2 येणार. मग आय नॉट ची व्हॅल्यू 2.2 अँपिअर. चेक करा आन्सर मध्ये दिले की नाही बघा. मग तुम्हाला मिळाला काय इन्स्टंटेनियस व्हॅल्यू साइन 100 पाय टी मायनस का दिलंय कळालं का तुम्हाला? कारण इंडक्टिव्ह रिएक्टन्स मध्ये करंट लॅग करतो, ईएमएफ लीड करतोय. बरं आता त्यांनी काय विचारलंय? रीडिंग म्हणजे आरएमएस व्हॅल्यू. आरएमएस व्हॅल्यू काढण्यासाठी म्हणजे रीडिंग काढण्यासाठी जी मॅक्सिमम व्हॅल्यू आहे त्याला √2 ने डिव्हाइड करा. मॅक्सिमम व्हॅल्यू 2.2 त्याला 1.414 ने डिव्हाइड करा. समथिंग 1.5 काहीतरी आन्सर येतंय. पण थांबा तसं नाहीच करायचं आपण. आपण याचं रॅशनलायझेशन करायचं आहे. ओके. ते आपल्याला ईझी पडतं. त्याची व्हॅल्यू आहे 2.2 त्याला आता 1.414 न मल्टिप्लाय करा. त्याला 2 ने डिव्हाइड करा. मग इथं 1.1 इंटू 1.414 मग 1.414 ला 1.1 न मल्टिप्लाय करा. 11 चोक 44 11 एके 11 मराठी मीडियम सांगितलं मी. 11 एके 11 आणि 4 हे 15 पुन्हा 11 चोक 44 आणि 45 4 11 एके 15 बघा पॉइंट 4 डिजिट हे 3 आणि 4 1.555 आन्सर करेक्ट आहे. आता पास व्हिडिओ पॉज करण्याची वेळ आलेली आहे आणि मी तुम्हाला सांगतो थिअरी ऑफ एसी जनरेटरच्या डायग्राम साठी तुम्ही सिंपल एक मॅग्नेटिक फील्ड दाखवा. त्याच्यामध्ये ही कॉइल रोटेट होते असं दाखवा. ठीक आहे. मी तुम्हाला सांगतो हा जो अँगल आहे तो थीटा सांगा. मॅग्नेटिक फील्ड बरोबर जो आहे तो ती कॉइल रोटेट होते अँगल थीटा असं म्हणा. आणि सिंपल मी तुम्हाला सांगू का हे सगळं किचकट काढण्यापेक्षा तेवढं लिहा. आणि लेट किंवा बघा कन्सिडर अ कॉइल रोटेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ॲज शोन इन द फिगर म्हणा. लेट म्हणा. लेट मध्ये काय काय लिहिणार सांगा. एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स लिहा. त्यानंतर बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, ए म्हणजे एरिया, थीटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट विच इज इक्वल्स टू ओमेगा टी असे लिहा. आणि लगेच वी नो दॅट ईएमएफ इक्वल्स टू मायनस एन डी फाय बाय डी डी बाय डी टी आणि इथं फाय लिहा. ओके. मायनस एन डी बाय डी टी फायची व्हॅल्यू बी ए कॉस थीटा. बी ए कॉस थीटा मग बी ए कॉस ओमेगा टी लिहा. ओके. कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस असतं त्यामुळे मायनसचं प्लस होईल आणि एन बी ए आणि कॉसचं डेरिव्हेटिव्ह साइन ओमेगा टी इंटू ओमेगा लिहा. मग एन ए बी ओमेगा एन ए बी ओमेगा म्हणजेच मॅक्सिमम व्हॅल्यू हे लक्षात घ्या. त्याला ई नॉट म्हणा. मला काय इक्वल्स टू ई नॉट साइन ओमेगा टी फिनिश झालं. पण तुम्हाला सांगायचंय काय माहितीये का की जर तुम्ही बघा आता इथं तुम्हाला फायनली मिळालं ई इक्वल्स टू ई नॉट साइन ओमेगा टी आणि या ओमेगा टीचा वापर करून तुम्ही जर ग्राफ काढायचा मिळाला तर तुम्हाला साइन कर्व मिळते. हेन्स ईएमएफ व्हॅल्यू व्हॅरीज सायन्युसॉइडली असा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो लक्षात घ्या. पण थेअरी ऑफ एसी जनरेटर समजा आला प्रश्न तर ही अशी डायग्राम काढा. ओके. कॉइल रोटेट होते एकदा बोला. सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या कशाच्या व्हॅल्यू होते सांगा. वी नो दॅट म्हणा हे लिहा 4 ओळी.
तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतात हे लक्षात घ्या. बरं आता मुद्दा असा आहे, की आपलं काम तर झालंय. न्यूमेरिकल सोपे होते, तुम्हाला अनुभव आलेला आहे, जमतंय. आपण काय करतोय, की सगळे प्रश्न कव्हर करतोय ई-एम-आय-एस-सी सर्किटमधलं. आज संध्याकाळपर्यंत 13 मार्क तर फिनिश होणार आहे. ज्यांनी काहीच केलं नाही त्यांचे सुद्धा. ज्यांनी केलंय त्यांचे क्विक रिव्हिजन व्हायला लागले. ऑल द बेस्ट.